गुरुपौर्णिमेच्या सगळ्यांना खूप 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 शुभेच्छा. आणि आज गुरुपद घेताना हा मंत्र म्हणायचा. स्वामींच्या डाव्या साईडला हात ठेवून हा मंत्र म्हणायचा असतो आज. आणि मुलगी म्हटल्याप्रमाणे मी वाडीला 1 दिवसाचं पारायण करण्यासाठी जाणार होती, पण तिकडून मेसेज आला की आजच्या दिवशी पारायणचं नाही आहे, उद्या गुरुवारी आहे. पण तिनं मग म्हटली की जसं मी बोललेले की मी आज करणारच, तर आज मी घरी का असेना 1 दिवसाचं पारायण मी करणार. आणि सकाळी पहाटे माझी 4:30 वाजताच माझी पूजा पूर्ण आवरलेली होती. म्हणजे मी पूजा सकाळी पहाटे लवकर केली, स्वामींची पूजा करून अभिषेक वगैरे सगळं केलं. आणि मुलगी अध्याय वाचायला बसणार होती. माझी तब्येत बरी नसल्यामुळं आणि माझा एक खूप प्रॉब्लेम चालू आहे तब्येतीचा, त्यामुळं मी आज पारायण फक्त मी पण बसले तिच्याबरोबर पारायणला, पण मी अध्याय वाचन करत नाही आहे, मी फक्त ऐकत बसलेले होते. आणि माझं जे स्वामीचरित्र आणि साईचरित्र जे थोडंफार मी माझं राहिलेलं होतं ते मी करत होते तिच्याबरोबर बसून. आणि गुरुचरित्र अध्याय तिचं पठण सुरू झालेलं आणि संकल्प वगैरे सगळा तिनं खूप माझ्यापेक्षा पण चांगल्या पद्धतीनं, म्हणजे संकल्प कसा करायचा हे सगळं मोबाईलवर बघून ती करत होती. आणि खूप चांगल्या पद्धतीनं सकाळी तिचं म्हणजे संकल्प करून ती अध्याय वाचण्यासाठी बसली. मला खूप आनंद झाला की आपण जी सेवा करतो आहे आणि तीच आपल्या मागे मुलंसुद्धा जर करत असतील आणि स्वामी सेवेत असतील तर काय पाहिजेत अजून, धन्यच झालो ना आपण. माझा मुलगासुद्धा 14वा अध्याय किंवा स्वामी सच्चरित्र सगळं वाचन, म्हणजे मी म्हटलं की आता मोठे झालेत आणि आता तुम्हाला हे करा ते करा म्हणून सांगितल्यानंतर ऐकतील नाही ऐकतील, पण नाही, दरवर्षी त्यांना वर्षातून ते स्वामींचा प्रकट दिन दिवशी असू देत किंवा गुरुचरित्र हे असे मोठ्या दिवशी तरी का असेना त्यांना ते सेवा करायला आवडते आणि ते स्वतःहून पण करतात. म्हणजे मी सांगितलं म्हणून जबरदस्तीनं वगैरे असं काहीही करत नाही. तिची तर खूप खूप इच्छा होती की वाडीत जाऊन करायचं. पण आता दर आठवड्याला दर गुरुवारी नरसोबावाडीत स्वामींचा जिथं मठ आहे तिथं दर गुरुवारी चालू असतं. म्हणजे 1 दिवसाचं गुरुचरित्र अध्याय, म्हणजे 12 महिने म्हणजे 1 वर्ष पूर्ण दर गुरुवारी आठवड्याला सुरू असते ते. तिथं तुम्ही कधीही गेला तरी चालतं आहे. फक्त तिला आता काल मिळालं नाही, म्हणजे काल रात्री निघणार होती, म्हणजे आज तिला सकाळी लवकर पठणासाठी बसता आलं असतं. पण त्या मैत्रिणींचा फोन आला की आज कॅन्सल आहे तिकडं, त्यांच्या मठात तिथं पाणी पण आले ना वाडीमध्ये, आणि त्यामुळं तिथलं आजचं गुरुचरित्र अध्यायचं पठण 1 दिवसाचं असते ते कॅन्सल केले आणि उद्या ठेवले. म्हणजे उद्या स्वामींच्या मठामध्ये आहे, म्हणजे पूर्ण सकाळी पहाटे 5 वाजल्यापासून संध्याकाळी 5पर्यंत असते. आपण जे 1 आठवड्यासाठी जे नियम पाळतो तेच 1 दिवसासाठी पण आणि 3 दिवसासाठी पण पाळायचे असतात. मागच्या वर्षी मी 3 दिवसाचं गुरुचरित्र पठण केलेलं होतं, त्याच्या मागच्या वर्षी मी 7 दिवसाचं, काय मी 7 दिवसाचंच करत आलेले, पण मागच्या वर्षी पण काही कारणानं मी 3च दिवसाचं केलेलं होतं पूर्ण गुरुचरित्र पठण. आणि आत्ता मुलगीनं पण 1 दिवसाचं, तिनं पण मागच्या वर्षी 1 दिवसाचं वाडीत केलेलं आणि आत्ता यावर्षी घरी केलेलं आहे. आणि खूप म्हणजे आत्ता अजून सुरू आहे तिचं, पण मी हा व्हिडिओ बनवून घेतलेला होता, त्यामुळं मी आजचा व्हिडिओ हा टाकलेला आहे. आणि आता नैवेद्यासाठी म्हणजे आपण दुपारी नैवेद्यासाठी पोळी वगैरे बनवणारच होते मी, त्याचा व्हिडिओ मी उद्या टाकणार आहे. कारण स्वामींसाठी जे जे आवडणाऱ्या वस्तू किंवा जे जे पदार्थ आहेत ते सगळे मी आज बनवणार आहे आणि त्याचं ते शूट करून मी तो व्हिडिओ उद्या टाकणार आहे. आज उपवासच असतो आहे, पण संध्याकाळी आपलं पूर्ण पठण झालं, अध्याय पूर्ण झालेत की आरती वगैरे करून झाल्यानंतर नैवेद्य दाखवून मग उपवास सोडायचा, असं 1 दिवसाचं पारायण असते. आणि सकाळी पहाटे दूध पिऊनच तिनं उपवास सुरू केलेला. दुपारी 12 ते 12:30 वाजता आरती आणि नैवेद्य, म्हणजे काय आपण वेफर्स वगैरे किंवा तिनं लाडू वगैरे जे खाणार होती त्याचाच नैवेद्य तिनं दाखवला आणि तोच तिनं ग्रहण केला. आता संध्याकाळी जो मी पूर्ण स्वयंपाक बनवणार तो अगोदर गाईला, श्वानांना वगैरे सगळं देऊन झाल्यानंतर घरी सगळे 4 नैवेद्य, गाईसाठी, दत्त महाराजांसाठी, स्वामींसाठी
आणि एक ग्रंथासाठी असे 4 नैवेद्य दाखवायचे आणि मग संध्याकाळी उपवास सोडायचा. म्हणजे जे आपण 1 आठवडा किंवा 3 दिवसाचं जसं सांगितलं त्या पद्धतीनंच 1 दिवसाचं पण असतं. 1 दिवसाचं पारायण शक्यतो करायला म्हणजे खूप अवघड असते, पण तिला तिला जमते. म्हणजे तिनं 2 वेळा तर ते केलेलं आहे ना, त्यामुळं तिला काय नाही त्याचं वाटत. पण मला 1 आठवड्याचं किंवा 3 दिवसाचंच मी करत असते. मला एका दिवसात पूर्ण जास्त वेळ बसता येत नाही, त्यामुळं मी नाही करत. आणि तिच्याकडून स्वामींनी करून पण घेतलं आहे छान पद्धतीनं. आणि आम्ही अध्याय वगैरे वाचायला बसलो आहे आणि एल्सीचं कंटिन्यू तिथंच बसलेली होती. ती अजिबात हललेली नव्हती पूर्ण अध्याय वाचेपर्यंत. 1 दिवसाचं गुरुचरित्र पारायण करायचं म्हटलं की गडबड वगैरे किंवा असं कुठलेही न करता ती शिस्तीत म्हणजे सगळं मांडणी, पूजा मांडणी किंवा गोमूत्र शिंपडणे, ती जागा पुसून घेणे, हे सगळं ती स्वतः चांगल्या पद्धतीनं आणि शांतपणानं सगळं पूजा पण केली आणि अध्याय पण खूप शांतपणानं ती वाचत आहे. आणि आता संध्याकाळी तरी 7, 7:30 किंवा 8 पण वाजतील. कारण आपण घरी वाचणे आणि मठात वाचणे त्यांच्या स्पीडनं जे वाचत असतात त्यात ते 5 वाजेपर्यंत किंवा 6 वाजेपर्यंत ते पूर्ण होतं. पण आता ती घरी एकटीच वाचणार म्हटल्यानंतर ते तिच्या स्पीडमध्ये तरी तिला संध्याकाळी 8 तरी वाजतीलच हे अध्याय पूर्ण होण्यासाठी. आणि सकाळी रांगोळी वगैरे काढून झाल्यानंतर पूजा मांडणी पण खूप छान केलेली होती तिनं स्वतःच. आजच्या दिवशी तुम्ही संक्षिप्त गुरुचरित्र पारायण पण करू शकता आणि स्वामीचरित्र सारामृत पण एका दिवस म्हणजे आपल्याला 1 तास जास्तीत जास्त लागतो आहे. ज्यांना रोजची वाचायची सवय आहे त्यांना जास्तीत जास्त 1 तास लागतात. 1 ते 21 अध्याय आपले 1 तासात पूर्ण होतात स्वामीचरित्र सारामृत वाचण्यासाठी. आणि माझं कसं साईचरित्र माझं थोडं राहिलेलं होतं, ते मी आज साईचरित्र वाचायला घेतलेलं होतं. आणि मुलग्यानं स्वामीचरित्र वाचलं आणि मुलगीनं गुरुचरित्र, असे सगळे तिघांनीसुद्धा सेवा करायला घेतली. आणि मिस्टरांनी स्वामी म्हणजे आम्ही इकडं जोपर्यंत अध्यायपठण करत होतो तोपर्यंत ते जप करत बसलेले होते. आजचा दिवस खूप भक्तिमय वातावरणात चाललेला आहे. म्हणजे पूर्ण दिवस अजून संपायचा आहे तोपर्यंत मी हा व्हिडिओ बनवून आपला यूट्यूबसाठी म्हणून टाकलेला आहे. आणि आजचा जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.